आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा. त्याच्यासाठीचं साहित्य: उकडलेले बटाटे घेतलेत, शेंगदाण्याचं कूट घेतलंय, बारीक करून मिरची घेतली आहे, चवीनुसार घेऊ शकता, आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार. 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, ज्याच्यात मी थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. ताटात मी बटाटे टाकते, त्याच्यावरती भिजवलेला साबुदाणा टाकून घेते. त्यानंतर आपण बारीक केलेली मिरची टाकणार आहोत. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं टाकणार आहोत. त्यानंतर भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत. याचा एक व्यवस्थित असा डो बनवून घेणार आहोत. बघू शकता मिक्स झालं आहे हे व्यवस्थित. आता याचा मी डो बनवून घेते. आता याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया. याला थोडंसं प्रेस करायचं आहे, फक्त गोल नाही करायचं, ताकी व्यवस्थित तो भाजला जातो. वडे तयार आहेत. आता आपण कढई ठेवून घेऊया गॅसवरती. त्याच्यात आता तेल घालते. हे तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच त्यात साबुदाणा वडा टाकायचा आहे. नाहीतर वडे क्रिस्पी होत नाहीत, तेल जास्त सोसले जातात. बघू शकता तेल कडकडीत गरम आहे, त्याच्यातच मी वडे टाकलेत. आता हे आपण छान गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. बघू शकता किती छान तळले जात आहेत. बघू शकता गोल्डन झालेत ते. आता हे भाजलेत, आपण साईडला काढून घेऊया. कलर किती छान आलाय बघा, मस्त क्रिस्पी झालेत. तयार आहेत साबुदाणा वडे. अगदी सिंपल रेसिपी आहे. दहीसोबत सर्व करू शकता, खूप टेस्टी लागतात. तयार आहेत साबुदाणा वडा विथ दही, उपवासासाठी खास. थँक्यू फॉर वॉचिंग माय रेसिपी. थँक्यू.